दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या काम करण्याची शिस्त आणि कार्यपद्धती आजही बीडकरांच्या लक्षात आहे आणि आता त्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पत्नी तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही प्रशासनाला स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा रंगली आहे। अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासनावर सातत्यानं लक्ष ठेवलं होतं। रात्री उशिरापर्यंतच्या बैठका, प्रत्येक कामाचा आढावा आणि अधिकाऱ्यांना वेळेत निर्णय घेण्याच्या सूचना ही त्यांची कार्यपद्धती होती। अजित पवार यांच्या निधनानंतर बीडमधील विकास कामांचा वेग मंदावणार का अशी चर्चा सुरू होती। मात्र पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यात वेगळी छाप पाडल्याचं पाहायला मिळालंय। गुरुवारी दिवसभर विविध विभागांच्या बैठका घेतल्यानंतर रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। विश्रांतीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी नेमक्या 7 वाजता त्या बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या। रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली, आरोग्य सेवांचा आढावा घेतला आणि अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचंही लोकार्पण केलं। रुग्णालयाच्या पाहणीनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडच्या ऐतिहासिक आणि पवित्र कंकालेश्वर मंदिराला भेट दिली। भगवान शंकराचा विधिवत अभिषेक करून दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन विकास कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या।